ते फ्रॉड माणूस आहे, चुकीचं काम करतायत, समाजाची दिशाभूल करतायत. नक्की दिशाभूल होती? जरांगे पाटील जर फ्रॉड जर असते तर आज बंगले असते, त्यांचे गाड्या असत्या मोठ्या मोठ्या. आज काय आहे त्यांच्याकडे? पत्राचं घर, सिमेंटाचंच घर आहे ना, कुठे जमीन नाही. त्यांचं घर जाऊन बघा, त्यांच्याकडे काय आहे आज? ते फ्रॉड असते तर लय मोठे असते. आज मराठ्याच्या नावावर कितीतरी नेते मोठे झालेत, आणि टाइम आल्यावर दाखवून बी देईल मी कोण कोण आहेत ते. जो व्यक्ती 3 महिन्या अगोदर पाटलांवरती फुलांची उधळण करत होता, तोच व्यक्ती आता असं बोलताना पाहायला मिळतोय. आणि का बोलतोय माहितीये का? तिकडून लाभार्थी टोळीकडून लाभ मिळाला, आणि लाभ मिळाल्यावर काय, सुपारी घेण्यापर्यंत मजल गेली. सुपारी घेण्यापर्यंतची मजल गेल्यानंतर दादा गरुडांनी हे स्वतः पाटलांच्या समोर आल्यानंतर, दादा गरुडांनी त्या रेकॉर्डिंग ऐकवल्यानंतर ढाय ढाय रडायला लागला आणि पटापटा पाया पडायला लागला की मला माफ करा, माझं एवढ्या वेळेस चूक झाली. आणि आता जामीनवरती आलाय आणि काय बरळतोय माहिती आहे का? कारण तिकडून पुन्हा तुकडे फेकले असतील, आणि तुकडे घेऊन बोलणारा हा व्यक्ती. आणि या व्यक्तीला मी एक सांगेल, तुझा सगळा जे काही जोड जमावा आहे, तुझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत आहेत, आणि पाटलांच्या नादी लागणं सोडून दे. आणि कारण समाजाचा माणूस होता, समाजाचा माणूस आहेस, म्हणून तुझ्याविषयी बोलणं आम्हाला कठीण जात आहे. पण त्या लाभार्थी टोळीच्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या, आणि पाटलांना जर पाटलांची सुपारी घेण्यापर्यंत जर विचार करत असशील, तू कोणाचा आहेस आणि काय आहेस याचा विचार आता यापुढे आम्ही करणार नाहीत. हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत जाऊ द्या आणि त्याला खणकावून सांगा की बांधवांनो, पाटलांच्या विषयी बोलणं आता बंद कर. कारण पाटील हे 6 कोटी मराठ्यांचं नेतृत्व आहेत, आणि पाटलांच्या सोबत आमच्यासारखी सच्चे दिलदार मावळे सुद्धा आहेत. हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत जाऊ द्या. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.